assumptions of Einstein's photoelectric equation. So according to Einsteinचं फर्स्ट assumptions काय होतं सांगा? लक्षात आहे का? आइन्स्टाईनचं फर्स्ट assumptions त्याच्या काय पीडीएफ पाठवले, त्या पीडीएफ मध्ये आहे बघा ऑलरेडी. आइन्स्टाईनचं फर्स्ट assumptions होता, जे काही सोर्स पासून जे काही रेडिएशन एंटर केले जातात, त्या सोर्स पासून येणारे जे रेडिएशन आहे, ही आपली इमिटर प्लेट आहे, ही आपली कलेक्टर प्लेट आहे, इथे आहे आपला तो सोर्स आहे. तर सोर्स पासून जे काही रेडिएशन एंटर केले जातात त्याची फ्रिक्वेन्सी काय असेल? म्यू असेल. and these radiations having some energy and this energy that is h mu. So there is a radiations and these radiations enter in discrete form of quanta or discrete form of photon. Quanta किंवा फोटॉनच्या फॉर्म मध्ये एनर्जी रेडिएशन त्या ठिकाणी एंटर केले जातात आणि त्याची जी काही एनर्जी आहे ती एनर्जी किती असते त्या ठिकाणी h mu ही त्याची एनर्जी असते. आता ही जी काही एनर्जी किंवा इलेक्ट्रॉन्स एंटर केले जातात which is directly proportional to frequency of the incident radiation. हे पहिलं अझम्पशन झालं. आणि दुसरं अझम्पशन म्हणजे काय की सोर्स पासून जे काही रेडिएशन्स येतात म्हणजे फोटॉन एनर्जी येतात ते जे फोटॉन इमिटर प्लेटवर जर आपण इमिटर प्लेटवर जर इन्सिडेंट केले असतील तर इमिटर प्लेट मधले इलेक्ट्रॉन्स आणि सोर्स कडून येणारी जी फोटॉन एनर्जी आहे त्याच्यामध्ये असणारे फोटॉन, तर सोर्स कडून येणारे फोटॉन आणि इमिटर या दोघांच्या मध्ये काय केलं जातं? कोलिजन होतं. कोलिजन बिटवीन फोटॉन्स रेडिएशन्स emitted from the source and electrons in the emitter plate. या दोघांच्या मध्ये काय होतं? कोलिजन होतं. आणि या कोलिजनच्या प्रोसेस मध्ये फोटॉन जो काय आहे ती फोटॉन आपल्या जवळची सगळी एनर्जी काय करतो? इलेक्ट्रॉनला त्या ट्रान्सफर करतो. इलेक्ट्रॉन आपल्या जवळची एनर्जी सगळी देतो. त्याच्यामध्ये विदाउट नो फ्लॅट टाइम बिटवीन द कोलिजन म्हणलेलं आहे की त्याला टाइम म्हणजे इट इज अ इन्स्टंटेनियस प्रोसेस. सो इमिजिएटली ट्रान्सफर एनर्जी फ्रॉम फोटॉन टू द इलेक्ट्रॉन. सो दीज आर द टू अझम्पशन्स. ओके, सो आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन. आता मी काल पण बोलले होते की आइन्स्टाईन फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन हे जे काही प्रेझेंट केलेलं आहे त्यांनी जे काही प्लांट्सचं जे काही इक्वेशन होतं ते प्लांट्स इक्वेशन त्यांनी डिराइव्ह केलेलं आहे. त्याचं जे काही ऑब्झर्वेशन होतं त्याचं जे काही अनालिसिस होतं त्या अनालिसिस वरून आइन्स्टाईननी हे जे काही आपले अझम्पशन्स होते अझम्पशन्स ऑब्झर्व केले आणि त्याच्यानंतर त्यांनी फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन प्रेझेंट केले. अझम्पशन्स लक्षात आले? सोर्स कडून जी एनर्जी येते त्या ती फोटॉन एनर्जी काय असते? h mu ही फोटॉन एनर्जी असते. आणि ज्यावेळेला सोर्स कडून एनर्जी एंटर केली जाते मेटल सरफेस त्याला फोटॉन आणि इलेक्ट्रॉन या दोघांचं काय होतं? कोलिजन होतं. आणि ते कोलिजन होत असताना फोटॉन आपल्या जवळची एनर्जी इलेक्ट्रॉनला काय करतो? ट्रान्सफर करतो. सो दीज आर द टू अझम्पशन. मग या अझम्पशनच्या बेसवर आइन्स्टाईनने फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन प्रेझेंट केले. काय इक्वेशन होतं ते? आता मला सांगा, सोर्स कडून येणारे इक्वेशन, सोर्स कडून येणारी जी काही एनर्जी आहे सोर्स कडून आणि एनर्जी कुठली झाली आपली? फोटॉन एनर्जी झाली. त्याला आपण काय म्हणतो? फोटॉन एनर्जी दॅट इज h mu असेल. की सोर्स जो काय मी थोडक्यात डायग्राम इथे आपण इमिटर प्लेट ही आहे आपली कलेक्टर प्लेट ऑल दिस आर कनेक्टेड विथ इव्हॅपोरेटेड चेंबर. सो हियर इज सोर्स. सो लाइट फ्रॉम सोर्स एंटर in glass fingers in the emitter plate like that. And after that this emitter plate emit the electrons. Okay, तर हा जो काही सोर्स आहे सोर्स पासून काय आली? लाईट आली. ती लाईट काय झाली? आपली इमिटर प्लेटवर काय एंटर होणार. तर आइन्स्टाईनच्या अझम्पशन नुसार सोर्स पासून जी काय लाईट येते ती लाईट जी काय आहे ती डिस्क्रीट फॉर्म ऑफ क्वांटा किंवा डिस्क्रीट फॉर्म ऑफ फोटॉनच्या फॉर्म मध्ये ती सोर्स कडून येणारी लाईट त्या मेटल सरफेसवर इन्सिडेंट केली जाते. आता ह्या काय करतो? नंतर इलेक्ट्रॉन काय करतो? त्याच्यातून इमिट करतो. तर सोर्स कडून येणारी जी काय लाईट आहे ती लाईट कुठली झाली? आपली फोटॉन एनर्जी झाली. सो दॅट फोटॉन एनर्जी इज इक्वल टू काय असणार आहे? h mu. h इज अ प्लॅंक्स कॉन्स्टंट, mu इज अ फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. आता मला सांगा, आपण बराच वेळा म्हणजे आधीच्या लेक्चर मध्ये पण बघितले की रेडिएशन एंटर झाल्याबरोबर लगेच इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केले जातात का? नाही. तर एनर्जी एंटर झाल्यानंतर ही जी काही इमिटर प्लेट आहे ती इमिटर जी काही त्याच्यावर एनर्जी एंटर झाली ती एनर्जी काय करते? आधी ऍब्सॉर्ब करते. आणि ती ऍब्सॉर्ब केलेल्या एनर्जीमुळे ते जे इलेक्ट्रॉन जे इमिटर प्लेट मध्ये जे बॉन्डिंग असतात त्यातली मिनिमम एनर्जी म्हणजे h mu जी टोटल एनर्जी आलेली आहे त्यातली पार्ट ऑफ एनर्जी त्यांच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स त्या इमिटर प्लेट पासून सेपरेट होण्यासाठी यूज केली जाते. So part of energy is used to liberate the electron from the atom. Part of energy is used for use करता by electron liberating
फ्रॉम दी ऍटम. तर त्या ऍटम मधले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन सेपरेट होण्यासाठी पार्ट ऑफ एनर्जी त्या ठिकाणी युटिलाइज केली जाते. मग आता ती जी काय पार्ट ऑफ एनर्जी युटिलाइज केलेली आहे, मग आता मला सांगा टोटल एनर्जी किती आहे आपल्या या ठिकाणी? एच म्यू टोटल एनर्जी आहे. आलेली एनर्जी किती आहे टोटल? आलेली एनर्जी काय असेल? एच म्यू असेल. आता ही जी काय एनर्जी यूज केली कशासाठी? टू लिबरेटिंग द इलेक्ट्रॉन फ्रॉम द ऍटम. त्या ऍटमच्या कॉम्बिनेशन मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असणार आहेत ते इलेक्ट्रॉन्स आपल्याला काय करायचे? त्या ऍटम पासून काय करायचे? सेपरेट करायचे. त्यासाठी टोटल एनर्जी पैकी एनर्जी काय केली जाते? ऍब्सॉर्ब केली जाते. मग ती जी काय मिनिमम एनर्जी ऍब्सॉर्ब केली कशासाठी? की इलेक्ट्रॉनचं थोडक्यात बॉन्डिंग ब्रेक करायचं, इलेक्ट्रॉन त्या ऍटम पासून सेपरेट करायचं. सेपरेट झाल्याशिवाय तो बाहेर पडणार नाहीये. कळतंय का? इलेक्ट्रॉन त्या ऍटम पासून सेपरेट झाल्याशिवाय त्या इमिटर प्लेट मधून बाहेर पडणार नाही. मग तो इलेक्ट्रॉन त्या ऍटम पासून आपल्याला काय करायचं? सेपरेट करायचं. तर तो इलेक्ट्रॉन ऍटम पासून सेपरेट करण्यासाठी पार्ट ऑफ एनर्जी त्या ठिकाणी यूज केली जाते. मग ती जी काय एनर्जी आहे त्या एनर्जीला आपण काय म्हणतो? वर्क फंक्शन असं म्हणतो. सो मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू फ्री द इलेक्ट्रॉन फ्रॉम द surface of this photosensitive metal plate, from the surface of emitter. So that energy is called as a photoelectric work function. कळतंय का बघा? So it is called as a photoelectric work function. महत्वाचा कन्सेप्ट आहे. डेफिनेशन पण बघा. फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. सिम्बॉल जर बघत असेल तर सिम्बॉल आपण रिप्रेझेंट करतो लाईक दॅट. फाय नॉट. वर्क फंक्शन, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. ही एनर्जी कशासाठी यूज केली जाते? की तो जो इलेक्ट्रॉन सरफेसशी बॉन्डिंग मध्ये आहे ते बॉन्डिंग ब्रेक करण्यासाठी दिस इलेक्ट्रॉन लिबरेट फ्रॉम द ऍटम. सो दॅट मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू सेपरेट द इलेक्ट्रॉन, टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन. कुठून रिमूव्ह करायचं आहे? फ्रॉम द सरफेस ऑफ इमिटर. इमिटर पासून तो इलेक्ट्रॉन सेपरेट करायचा आहे. त्यासाठी ती एनर्जी आधी यूज केली जाते. आणि एकदा का इलेक्ट्रॉन जर सेपरेट झाला मग राहिलेली एनर्जी ते जे इलेक्ट्रॉन सेपरेट झालेले आहे ते नंतर इलेक्ट्रॉन काय करायचे? आपल्याला मूव्ह करायचे. मग इलेक्ट्रॉन्स मूव्ह जाताना त्याला आपण काय म्हणतो? दीज आर द फोटो इलेक्ट्रॉन्स and which produces current, that is photoelectric current. So this part of energy is used to separate the electrons from the atom. So that energy is called as a photoelectric work function. तर त्या एनर्जीला आपण काय म्हणतो? फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन फाय. मला सांगा आलेली टोटल एनर्जी काय आहे? एच म्यू ही आलेली टोटल एनर्जी आहे. तर त्या एनर्जी पैकी आपण फाय नॉट एवढी एनर्जी काय केली? आपण यूज केली. कशासाठी यूज केली? की इलेक्ट्रॉन त्या ऍटम पासून सेपरेट होण्यासाठी आपण फाय नॉट एवढी एनर्जी काय केली? यूज केली. लक्षात येते का बघा? टोटल आलेली एनर्जी किती आहे? एच म्यू ही टोटल एनर्जी आलेली एनर्जी आहे. आणि त्या टोटल एनर्जी पैकी आपण फाय नॉट म्हणजे वर्क फंक्शन, ही एवढी वर्क फंक्शन म्हणजे काय? की आपल्याला हा जो काही इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन त्या इमिटर सरफेस पासून काय करायचं? सेपरेट करायचं. मग तो इलेक्ट्रॉन सरफेस पासून सेपरेट होण्यासाठी आपण पार्ट ऑफ एनर्जी काय केली? यूज केली. तर ती जी काही यूज केलेली एनर्जी आहे त्या एनर्जीला आपण काय म्हणतो? वर्क फंक्शन. मग आलेल्या एनर्जी पैकी एवढी एनर्जी आपली वापरली गेली. कशासाठी वापरली गेली? टू सेपरेट द इलेक्ट्रॉन फ्रॉम द ऍटम. बरोबर? मग एवढी एनर्जी वापरली गेली. मग रिमेनिंग पार्ट ऑफ एनर्जी किती असणार आहे? आपण फाय नॉट एवढी एनर्जी इलेक्ट्रॉन सेपरेट करण्यासाठी वापरतो. आलेली एनर्जी किती आहे? एच म्यू एनर्जी आहे. तर त्या एच म्यू मधनं वर्क फंक्शनची जी काही एनर्जी आहे, वर्क फंक्शन म्हणजेच की एनर्जी इलेक्ट्रॉन आपल्याला सेपरेट करण्यासाठी लागणार. तर टोटल एनर्जी पासून ही एनर्जी आपण काय करूया? सेपरेट करूया. म्हणजे इलेक्ट्रॉन्स आपला एवढ्या एनर्जीला, मग ही रिमेनिंग पार्ट ऑफ एनर्जी असेल ना, ही जी असेल ती आपली ही रिमेनिंग एनर्जी असेल. रिमेनिंग पार्ट ऑफ एनर्जी कशासाठी? टू सेपरेट द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द मेटल सरफेस, फ्रॉम द एटम, फ्रॉम द इमिटर. लक्षात येतंय का? त्यामुळे शिल्लक राहिलेली एनर्जी किती असेल? टोटल एनर्जी मधून वापरलेली एनर्जी मायनस करा. टोटल एनर्जी समजा आपली टोटल एनर्जी 100 जूल आहे असं आपण समजूया. टोटल एनर्जी किती आहे? 100 जूल आहे. समजा आपल्याला किंवा 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. तर आपल्याला जो काही इलेक्ट्रॉन सेपरेट करण्यासाठी, समजा इलेक्ट्रॉन सेपरेट करण्यासाठी आपल्याला समजा 40 जूल एवढी एनर्जी लागली असेल. इलेक्ट्रॉनला आपल्याला सेपरेट करायचंय. किती एनर्जी लागली? समजा 40 जूल एनर्जी आपल्याला लागली असेल. मग इलेक्ट्रॉन सेपरेट करायला लागलेली एनर्जी सोडून शिल्लक राहिलेली किती एनर्जी असेल? तर टोटल एनर्जी पासून इलेक्ट्रॉनला सेपरेट करण्यासाठी लागणारी जी काही एनर्जी म्हणजे आपला वर्क फंक्शन आहे.
ही एनर्जी आपण मायनस करणार, मग रिमेनिंग एनर्जी पार्ट किती असेल? सो रिमेनिंग एनर्जी पार्ट असेल आपली टोटल एनर्जी, त्यातून आपण वर्क फंक्शन काय करणार? मायनस करणार. सो टोटल एनर्जी मधून वर्क फंक्शन मायनस करूया, म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ एनर्जी किती असेल आपली? 100 मायनस दिस अमाउंट ऑफ एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम द सरफेस. मग ही आपण एनर्जी मायनस केली तर हा जो काय आपल्याला इक्वेशन मिळेल ही आपली काय असणार? ही रिमेनिंग पार्ट ऑफ टोटल एनर्जी असेल. कळलं? रिमेनिंग पार्ट ऑफ टोटल एनर्जी कळली का? hν मायनस 500. हे कसं आलं? कळलं? लक्षात आलं? hν म्हणजे टोटल सोर्स कडून येणारी इन्सिडेंट एनर्जी झाली. एनर्जी आली रे आली म्हणली की लगेच इलेक्ट्रॉनचं इमिशन होत नाही. त्यातली पार्ट ऑफ एनर्जी कशासाठी यूज केली जाते? की ते जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स त्या ऍटम पासून सेपरेट करण्यासाठी वापरली जाते. त्या इलेक्ट्रॉनला आपण वर्क फंक्शन म्हणतो. मग आपण जी काय आपल्याजवळ आलेली एनर्जी आहे त्या एनर्जी मधून ही एनर्जी काय करूया? आपण सबस्ट्रॅक्ट करूया. म्हणजे आपली शिल्लक झालेली एनर्जी किती असेल? hν मायनस 500 ही आपली रिमेनिंग पार्ट ऑफ एनर्जी असेल. ओके, इज दॅट क्लिअर? कळलं? पुढचं घेऊ. हे कळलं का? टोटल एनर्जी. ओके वैष्णवी, टोटल एनर्जी कुठली आणि वर्क फंक्शन कुठलं? मग आता जी काही रिमेनिंग पार्ट ऑफ एनर्जी आहे तर रिमेनिंग पार्ट ऑफ एनर्जी काय झाली? hν मायनस 500. दिस इज रिमेनिंग पार्ट ऑफ एनर्जी. मग आता मला सांगा ही रिमेनिंग पार्ट ऑफ एनर्जी कशासाठी वापरली जाऊ शकते? सांगा. आलेली एनर्जी hν झाली, त्यातलं वर्क फंक्शन काय आहे? ही एनर्जी कशासाठी वापरणार आपण? इलेक्ट्रॉन सेपरेट पासून इलेक्ट्रॉन सेपरेट करण्यासाठी ती एनर्जी वापरली जाते. मग hν मध्ये इलेक्ट्रॉन सेपरेशनची एनर्जी आपण मायनस केली तर रिमेनिंग पार्ट एनर्जी काय असेल? hν मायनस 500 असेल. ही एनर्जी आपण कशासाठी यूज केली जाईल? आयुष व्हेरी गुड. यस, व्हेरी गुड वर्धा. वर्धा काय रोटेट करायचं आपल्याला? यस श्रवण, गुड, व्हेरी गुड. यस भक्ती, व्हेरी गुड. आयुष सूर्यवंशी, व्हेरी गुड. This is the remaining part of energy. So this energy is, yes, वर्धा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व नाही करायचा, इलेक्ट्रॉन मूव्ह करायचा. इज दॅट क्लिअर? इलेक्ट्रॉन आपल्याला मूव्ह करायचं, रिव्हॉल्व नाही करायचं. ठीक आहे. सो दिस रिमेनिंग पार्ट ऑफ एनर्जी विच इज युज्ड टू रिमेनिंग पार्ट ऑफ एनर्जी इज युज्ड टू एस्केप द इलेक्ट्रॉन्स. आता इलेक्ट्रॉन बाहेर पडले, इलेक्ट्रॉन काय व्हायला लागले? आपले मूव्ह व्हायला लागले. मग इलेक्ट्रॉन मूव्ह होत असताना त्यावेळेला ती रिमेनिंग पार्ट ऑफ एनर्जी कन्वर्जन कशात होणार आहे? दिस इलेक्ट्रॉन एस्केप, दिस इलेक्ट्रॉन मूव्ह, त्या एस्केप साठी इमिटेड इलेक्ट्रॉन साठी. यस हिमांशू. मग ती जी आता इलेक्ट्रॉन्स मूव्ह व्हायला लागले म्हणजे या इलेक्ट्रॉनला काय असणार आहे? कायनेटिक एनर्जी असणार. मग हे जे काही इलेक्ट्रॉन्स मूव्ह व्हायला लागले त्या इलेक्ट्रॉन्सला काय असणार? कायनेटिक एनर्जी असणार. त्यामुळे ही जी काही रिमेनिंग पार्ट ऑफ एनर्जी आहे ही रिमेनिंग पार्ट ऑफ एनर्जी बॅलन्स कुणाला करेल? कायनेटिक एनर्जीला बॅलन्स. कळलं इक्वेशन? लक्षात आलं? hν आलेली टोटल एनर्जी, त्यापैकी वर्क फंक्शन म्हणजे फायनॉट. दिस एनर्जी इज युज्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम द सरफेस ऑफ द एटम, सरफेस ऑफ द मेटल प्लेट. And remaining part of energy that is hν minus 500. This energy is used to emit the electrons, to move the electrons to generate photoelectric current, and that energy is balanced by kinetic energy of that emitted electron. म्हणजे आता इलेक्ट्रॉन सेपरेट झालं, तर सेपरेट झालं ते फिरवायला पाहिजे, मूव्ह करायला पाहिजे. मग राहिलेली इलेक्ट्रॉन एनर्जी ती इलेक्ट्रॉन मूव्ह करण्यासाठी यूज केली जाते. मग इलेक्ट्रॉनला मोशन मध्ये आहे म्हणजे ती एनर्जी कशामध्ये कन्वर्ट केली जाणार? कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट केली जाणार. ओके गाइस, इज दॅट क्लिअर? लिहू इक्वेशन त्याचा. हा प्रियंका न्यूमेरिकल घेणार आहे, डोंट टेक टेन्शन. आधी मी कन्सेप्ट एक्सप्लेन करते नंतर न्यूमेरिकल घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. तेव्हा फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन जे काय आहे, फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन म्हणजे फाय नॉट असेल आणि कायनेटिक एनर्जी आपली फॉर्म्युला हाफ mv स्क्वेअर. आलेली टोटल एनर्जी इक्वेशन कसं प्रेझेंट करा? टोटल एनर्जी काय झाली? hν टोटल एनर्जी झाली. This is total energy. Okay, so now work function काय असेल? वर्क फंक्शन काय असेल? फाय नॉट असेल. रिमेनिंग पार्ट ऑफ एनर्जी काय असेल? रिमेनिंग एनर्जी असेल आपली या ठिकाणी hν मायनस फाय नॉट ही रिमेनिंग एनर्जी असेल. मग ती एनर्जी कुणाला बॅलन्स करणार? टू इमिट द इलेक्ट्रॉन्स, दॅट इज कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. So kinetic energy is equal to hν minus phi naught. मग kinetic energy चा फॉर्म्युला काय? Half of mv square. So velocity is
maximum velocity half of m v square, that is h mu minus phi naught. Okay, equation कळलं. m represent mass of electron, v represent, yes Sanket, good. M represent mass of electron, v represent velocity of emitted electron. इलेक्ट्रॉन्स इमिट झाले, इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाले, म्हणजे त्याची वेलोसिटी काय असेल, v max असेल. h म्हणजे काय असणार आहे, प्लँक्स कॉन्स्टंट, आणि v म्हणजे काय असेल, फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. हे h mu म्हणजे काय, सोर्स कडून आलेली एनर्जी, सोर्स कडून आलेली एनर्जी, दॅट इज h mu. सोर्स कडून जी काय एनर्जी असेल त्या एनर्जीची काय झाली, ती फ्रिक्वेन्सी झाली. तर आपला इक्वेशन काय मिळेल, सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू h mu मायनस phi naught, हे आपल्याला इक्वेशन आहे. जर असं आता बॅक साइडला जावं, की आपण आधीच्या एका इक्वेशन एक्सप्लेनेशन मध्ये इक्वेशन बघितलं बघा. कोणतं इक्वेशन, की ते जे काही इलेक्ट्रॉन्स इमिट केले जातात, आपण काय इलेक्ट्रिकल पोटेन्शियल व्हॅरी केलं होतं ना अंडर द कॉन्स्टंट इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी साठी. तर ते जे इक्वेशन लिहिलेलं होतं, ते इक्वेशन काय होतं बघा, हाफ ऑफ m v² is equal to e v naught in terms of stopping potential. yes very good. in terms of stopping potential मध्ये इक्वेशन काढलंय का आपण, इफेक्ट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स ऑन फोटोइलेक्ट्रिक करंट. या कन्सेप्ट मध्ये आपण ते जे वाले जे ग्राफ काढलेत ना, या ग्राफच्या आधी ते इक्वेशन लिहिलंय बघा. सो कायनेटिक एनर्जी इज बॅलन्स इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये इक्वेशन काढलेलं आहे का, सापडलंय का बघा, जरा नोट्स लिहिल्या असतील इन फर्स्ट पीडीएफ आहे. ओके, चलो मग कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन इन टर्म्स ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल. ही काय आहे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आहे, आणि हे व्ही नॉट आहे, व्ही नॉट स्टॉपिंग पोटेन्शियल, फाय नॉट वर्क फंक्शन, आणि हा एक सिंबल आहे म्यू नॉट, त्याला आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणतो. प्रत्येकाचं मीनिंग वेगवेगळं आहे. हे म्यू नॉट असेल थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, फाय नॉट असेल वर्क फंक्शन, आणि व्ही नॉट असेल स्टॉपिंग पोटेन्शियल. प्रत्येकाचे मीनिंग बघा, दिस इज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, वर्क फंक्शन आणि स्टॉपिंग पोटेन्शियल. तर कायनेटिक एनर्जी इन टर्म्स ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल मध्ये इक्वेशन काढले. दोन्ही इक्वेशन्स कंपेअर करा. ज्या ठिकाणी कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू आहे, ती कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू स्टॉपिंग पोटेन्शियल ने रिप्लेस करा. मग इक्वेशन आपल्याला काय मिळेल, so therefore E V naught is equal to h mu minus phi naught. E V naught is equal to h mu minus phi naught, and this is Einstein's photoelectric equation. या इक्वेशनला पण आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन म्हणतो. पुढे आपल्याला न्यूमरिकल साठी हाच फॉर्म्युला लागायचा, हा किंवा इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी मध्ये घेतला तरी चालेल. काय बघायचं असतं, आपल्याला सोर्स कडून येणारी जी काही इंटेन्सिटी आहे, फ्रिक्वेन्सी दिली जाते, मग त्याला फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट जनरेट होतो का नाही वर्क फंक्शन वगैरे दिल्यानंतर, तर त्या टाइपचे न्यूमरिकल्स आपण सॉल्व्ह करण्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला लागतो. हा अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, आणि न्यूमरिकल एकदम सोपे आहे. त्या फॉर्म्युला मी तुम्हाला एकदा थेअरी एक्सप्लेन झाली की न्यूमरिकल घेताना कशा पद्धतीचे न्यूमरिकल्स आहेत ते मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे, लक्षात आलं. आइन्स्टाईनचं इक्वेशन, आलेली एनर्जी h mu असेल, phi naught म्हणजे दिस एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम द सरफेस ऑफ एटम. सो रिमेनिंग पार्ट ऑफ एनर्जी h mu minus phi naught, this is the remaining part of energy, and this energy is balanced by kinetic energy of emitted electron. Okay guys, is that clear? इक्वेशन कळलं का बघा. This is Einstein's photoelectric equation. ओके, या जोया. ओके बघते, चला लिहायचं असेल तर पटकन लिहून घ्या. ओके ना, आता आपण लास्ट लेक्चरला फोटोइलेक्ट्रिक इफेक्टच्या कॅरेक्टरिस्टिक बघितले. पहिला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीशी रिलेटेड, दुसरा इंटेन्सिटीशी रिलेटेड, तिसरा आहे तो फ्रिक्वेन्सीची रिलेटेड, तिसरा इंटेन्सिटीची रिलेटेड, आणि चौथा आहे तो टाइम लॅग बिहाइंडची रिलेटेड.
तर ते जे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचे जे कॅरेक्टरिस्टिक होते, आता पण आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचे कॅरेक्टरिस्टिकच बघणार आहे, पण these characteristics based on Einstein's photoelectric effect. Okay, so listen. लास्ट लेक्चरला जे काही कॅरेक्टरिस्टिक बघितलेले, these characteristics based on experimental observation. आपण तुम्हाला एक्सपेरिमेंट जो बघितलं होतं ना फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा, त्या एक्सपेरिमेंटचं ऑब्झर्वेशन म्हणजे ते आपले काल कॅरेक्टरिस्टिक होते. आज आपण हे जे काय आइन्स्टाईनचे इक्वेशन आले, त्या आइन्स्टाईनचे इक्वेशन वरून आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचे कॅरेक्टरिस्टिक आपण बघणार. ठीक आहे, मग आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचे कॅरेक्टरिस्टिक बघा. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक बघा. आता मला सांगा फ्रिक्वेन्सी आणि कायनेटिक एनर्जी मध्ये रिलेशन कसं आहे? फ्रिक्वेन्सी जर डिक्रीज केली, कुणाची फ्रिक्वेन्सी? सोर्स पासून जे काय रेडिएशन्स येतात त्याची फ्रिक्वेन्सी जर आपण डिक्रीज केली, व्हॉट अबाउट कायनेटिक एनर्जी? यस, बोला. इफ फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज decreases, what about kinetic energy? Yes guys, very good all of you. Yes, no Shravan, frequency is directly proportional to kinetic energy. तर मग फ्रिक्वेन्सी जर आपण डिक्रीज केली असेल, कायनेटिक एनर्जी ऑफ दॅट इलेक्ट्रॉन इज ऑल्सो डिक्रीजेस. हे बघा, फ्रिक्वेन्सी कुणाची? सोर्सची. यस आयुष, फ्रिक्वेन्सी सोर्सची असेल आणि कायनेटिक एनर्जी कुणाची असणार आहे? इमिटेड इलेक्ट्रॉनची असणार. डायग्राम लक्षात घ्या, समोर का डोळ्यासमोर? तर ते इलेक्ट्रॉन्स इमिट होत आहेत. जर आपण फ्रिक्वेन्सी जर आपण डिक्रीज केली असेल, इफ यू डिक्रीज द फ्रिक्वेन्सी, कुणाची फ्रिक्वेन्सी? सोर्स पासून जे काय रेडिएशन सेंटर होतात त्याची जर फ्रिक्वेन्सी आपण डिक्रीज केली, तर हे जे काय इमिटेड इलेक्ट्रॉन्स आहेत त्याची कायनेटिक एनर्जी पण काय केली जाते? डिक्रीज केली जाते. इफ फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज डिक्रीजिंग, then kinetic energy of emitted electron also decreases. मग कायनेटिक एनर्जी पण काय झाली? फ्रिक्वेन्सी डिक्रीज केली, कायनेटिक एनर्जी पण काय झाली? डिक्रीज झाली. ठीक आहे, आता तुम्ही फ्रिक्वेन्सी जर हळूहळू अजून कमी करत गेला तर कायनेटिक एनर्जी कुठे ना कुठेतरी झिरो होईल ना? कळतंय का? फ्रिक्वेन्सी सोर्स का मी काय म्हणते बघा, फ्रिक्वेन्सी कमी केली कायनेटिक एनर्जी पण कमी होत जाणार. पण तुम्ही फ्रिक्वेन्सी कमी करताय ना, कायनेटिक एनर्जी कुठल्या तर पॉइंटला कम्प्लिटली झिरो असणार आहे. त्याला फ्रिक्वेन्सी झिरो नव्हे. कारण का? तर फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या नंतरच इलेक्ट्रॉन्स इमिट व्हायला सुरुवात होतात. तर फ्रिक्वेन्सी तुमची टोटली झिरो असणार नाही, आणि फ्रिक्वेन्सी जर टोटली झिरो घेतली तर इलेक्ट्रॉन्स इमिटच नाही होणार आहे. कळतंय का? त्यामुळे जर तुम्ही फ्रिक्वेन्सी जर कमी केली तर कायनेटिक एनर्जी पण काय होणार? तुमची कमी होत जाणार. मग कुठली तर पर्टिक्युलर व्हॅल्यू असेल की त्या व्हॅल्यूला त्या इमिटेड इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी टोटली काय असणार आहे? झिरो असणार. तर ती जी काय फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी कुठली असते? आपली थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, की ज्या वेळेला कायनेटिक एनर्जी काय असते? टोटली झिरो असतो. कायनेटिक थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी दॅट इज मिनिमम फ्रिक्वेन्सी रिक्वायर्ड टू जस्ट स्टार्ट टू इमिट द इलेक्ट्रॉन्स. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीचा अर्थ काय? की ज्यावेळेला इलेक्ट्रॉनचे इमिशन जस्ट स्टार्ट झाले, म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या वरती आपण कायनेटिक एनर्जी वाढत जाणार. कळतंय मी काय सांगते ते? कळतंय का? लक्षात येतंय? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला इलेक्ट्रॉनचे इमिशन जस्ट सुरू होतं, म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या वरच्या ज्या काही फ्रिक्वेन्सी असतील त्यावेळेला कायनेटिक एनर्जी वाढत जाणार. जोपर्यंत इलेक्ट्रॉनचे इमिशनच होणार नाही तोपर्यंत इलेक्ट्रॉनला कायनेटिक एनर्जी असेल का? नसणार आहे. मतलब थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आणि त्याच्या पुढच्या फ्रिक्वेन्सीला कायनेटिक एनर्जी हळूहळू तुमची वाढत जाणार. त्यामुळे ज्या फ्रिक्वेन्सी जर आपण कमी केली तर कायनेटिक एनर्जी पण त्या इमिटेड इलेक्ट्रॉनची काय होणार? हळूहळू कमी होणार. So at a certain value kinetic energy becomes zero, so that corresponding frequency is called as a threshold frequency. Is that clear? Okay, is that clear? समजलं? तर आपण या इक्वेशनला आपण 1 म्हणूया आणि या इक्वेशनला आपण 2 म्हणू. ठीक आहे? यस आदित्य, ओके, व्हेरी गुड. लक्ष, हे कंडिशन कळली का? हे कळलं का? बघा, ह्याच्यावर जास्त डिपेंड आहे. यस, ओके. आता ह्याच्यामध्ये बघा, आपल्याला इक्वेशन 1 मध्ये ह्या जे काही कंडिशन्स काढले, कायनेटिक एनर्जी काय झाली? आपली झिरो झाली आणि म्यू ला रिप्लेस काय करणार आपण? म्यू नॉट करणार. सो देअरफॉर
फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन नाही श्रवण नाही होणार. कायनेटिक एनर्जी जरी झिरो झाली तरी फ्रिक्वेन्सी झिरो होणार नाही. काय कन्सेप्ट आहे बघा, सोर्स कडून एनर्जी हळूहळू यायला लागते. एनर्जी आल्या आल्या हे कधी शक्य, तू म्हणतोस तर कधी शक्य झालं असतं? सोर्स कडून एनर्जी आली रे आली, इलेक्ट्रॉन्स लगेच इमिट झाला पाहिजे. अशी कंडिशन आहे का आपली? नाहीये. तर तू जर म्हणतोस तर जर कंडिशन अशी असेल तर ते सॅटिस्फाय होऊ शकतं. पण कायनेटिक एनर्जी जरी झिरो झाली तरी फ्रिक्वेन्सी झिरो होणार नाही. का नाही होणार? तर लाईट काय पडलं लगेच इमिशन सुरू होत नाही ना. आताच आपण बघितलं ना आइन्स्टाईनच्या इक्वेशन मध्ये, लाईट सोर्स कडून येणारी लाईट जेव्हा एंटर केली जाते त्यातली थोडी लाईट कशासाठी युज केली जाते? इलेक्ट्रॉन सेपरेट करण्यासाठी युज केली जाते ना. आणि एकदा का इलेक्ट्रॉन्स ब्रेक झाले, त्यांचं ऍटम पासून ते सेपरेट झाले, लिबरेट झाले, मग ते इलेक्ट्रॉन्सच्या कंडक्टिंग म्हणजे इलेक्ट्रॉन्स काय होणार? फ्लो व्हायला सुरुवात होणार, फोटो इलेक्ट्रॉन्स मूव्ह होणार. मग एकदा का फोटो इलेक्ट्रॉन्स मूव्ह व्हायला लागले, दॅट टाइम इट possess some energy and which energy is kinetic energy. So frequency of incident radiation is decreases, kinetic energy is also decreases. At particular value of frequency, kinetic energy becomes zero. That value of frequency is called as a threshold frequency. Okay, Shravan, got it? So in equation 1, this mu is replaced. Condition put करा ना. Kinetic energy आपण काय करायचे? झिरो पुट करायचे. त्याला फ्रिक्वेन्सी आपली काय असणार आहे? सोर्स कडून येणारी फ्रिक्वेन्सी आपली काय असणार? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असणार. So from equation 1, it is clear that kinetic energy it becomes zero. So this total term is zero. So that is equal to h mu naught minus phi naught. Is that clear? Kinetic energy becomes zero. That time frequency of incident radiation is nothing but threshold frequency. Okay, yes, Ayush. So this is minus. Left side में क्या plus करें? So equation h mu naught is equal to phi naught में. h mu naught is equal to phi naught मिळेल. बरोबर का? अगेन मग आता हेच इक्वेशन आपल्याला रिअरेंज करायचं. आपण आइन्स्टाईनचं इक्वेशन काय आहे? कायनेटिक एनर्जी कुठलंही घेऊ शकता, म्हणजे इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन व्होल्ट घेतलं तरी चालेल किंवा इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी. आपल्याला गिवन काय असेल त्याच्यावर डिपेंड ठरवायचं. स्टॉपिंग पोटेन्शियल दिला असेल हा फॉर्म्युला वापरावा लागेल. मास आणि इलेक्ट्रॉनचं मास जर का माहितीच आहे, इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी जर दिली असेल तर हा फॉर्म्युला वापरावा लागेल. Given data काय? Both are formula related to kinetic energy but in different form. This formula is explained in terms of stopping potential. This formula is explained in terms of velocity. So we have to use suitable formula which depends on given data. Okay? Clear? मग आता ही जी काय h mu is equal to phi naught ही जी काय कंडिशन आलेली आहे, ही कंडिशन जर आपण या इक्वेशन्स मध्ये पुट केली किंवा कायनेटिक एनर्जीच्या इक्वेशन मध्ये पुट केली, याच इक्वेशन मध्ये पुट करूया. काय आहे बघायचं, या इक्वेशन मध्ये पुट केली आपण. सध्या येतो half of mv square maximum velocity square is equal to h mu minus phi naught ची व्हॅल्यू काय आली? phi naught is replaced by h mu naught. Phi naught is replaced by h mu naught. So therefore h mu naught, so we have to take common. h is a common term, so into bracket that is mu minus mu naught. Left side equation that is half of maximum velocity square into mass, half of mv square. This is expression for kinetic energy of Einstein's photoelectric equation. Okay, कळलं का सांगा मला आता? This is the first characteristic also. If frequency of incident radiation goes on decreasing, kinetic energy also decreases. At some time, some values, kinetic energy it becomes zero. That frequency is called as a threshold frequency. So if you just put this value in this equation, so kinetic energy is equal. So that time one function is equal to h mu naught. So this is the threshold frequency and this is the Planck's constant. And this term is replaced by phi naught is replaced by h mu naught. So h is common. So mu minus Planck. This is Einstein's photoelectric equation. कोणतं इक्वेशन यूज करा, पण ते तुमचा गिवन डाटा कसा आहे त्याच्यानुसार ठरवायचं कोणतं इक्वेशन यूज करायचं. कळलं? आता या इक्वेशन्स वरून तीन कंडिशन्स आपल्याला बघायचे. इक्वेशन की म्हणजे फ्रिक्वेन्सीचं रिलेशन कसं असेल. आपण म्हणजे कशा वेळेला आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली जाते आणि आपल्याला त्याच्यावरून विचारलं जातं की तर फोटो इलेक्ट्रिक करंट सॅटिस्फाय होईल का नाही, हे आपल्याला विचारलं जातं. त्यासाठीच्या कंडिशन्स बघायचे. हे कळलं का सांगा? लिहिणार असेल तर पटकन लिहून घ्या. अजून मी कंडिशन सांगते. ओके, आता
कंडिशन्स बघायच्या. मी कंडिशनला इक्वेशन हेच कन्सिडर करणार आहे. दिस वन इक्वेशन, हेच इक्वेशन घेणार आहे. हाफ ऑफ एम बी मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू एच म्यू मायनस म्यू. पहिली कंडिशन बघा. आता समजा म्यू इज ग्रेटर दॅन म्यू नॉट. जर सोर्सची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जर जास्त असेल तर फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होतील का? सोर्सची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जर जास्त असेल तो फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होणार का? जोया लिसन केअरफुली. यस हिमांशु, करेक्ट बेटा. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला इलेक्ट्रॉन्स इमिट व्हायला सुरुवात होतात, त्यामुळे त्याच्यापेक्षा जर फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर नक्कीच इमिशन होणार ना. भक्ती नाही कळलं याचा अर्थ काय म्हणलं मी? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला इलेक्ट्रॉनचे इमिशन व्हायला सुरुवात होते. समजा 5000 या फ्रिक्वेन्सीला, समजा 5000 हर्ट्झ ही काहीतरी फ्रिक्वेन्सी आपण कन्सिडर करू. या फ्रिक्वेन्सीला इमिशन व्हायला सुरुवात होते. मी फ्रिक्वेन्सी 5 इलेक्ट्रॉन्स काय व्हायला लिमिट काय, मी फ्रिक्वेन्सी 5000 पेक्षा जर जास्त घेतली, फ्रिक्वेन्सी 5000 पेक्षा जास्त घेतली तर इलेक्ट्रॉनचे इमिशन होणार की नाही होणार? यस सांगा आता. भक्ती, जोया सांगा, कळलं का? यस प्रतीक्षा, होणार ना? यस श्रवण, इलेक्ट्रॉनचं इमिशन होणार. म्हणजे जर इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त असेल so that time photo electrons are emitted. Photo electrons are emitted with some velocity. Okay. Second condition बघा. If mu is less than mu naught. आता emission होईल का? Yes प्रतीक्षा. No photo electrons are emitted. No photo electrons are emitted. कळतंय? Yes प्रथमेश, good. आणि थर्ड वन, if mu is equal to mu naught. आता काय होईल? मी काय सांगितलं? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला इलेक्ट्रॉन जस्ट स्टार्ट होतात. नो आयुष, हा जस्ट दॅट इज जस्ट बॉन्ड ब्रेक होऊन इलेक्ट्रॉन जस्ट स्टार्ट होणार इमिट व्हायला. पण कायनेटिक एनर्जी काय असणार तिथली? कायनेटिक एनर्जी काय असणार? यस भक्ती, नाउ इट इज करेक्ट. सो ऍट दॅट केस इलेक्ट्रॉन्स just start to emit. Electrons means photo electrons. Electrons just start to emit, but kinetic energy becomes zero. Yes हिमांशु, कळलं सगळ्यांना व्यवस्थित? लक्षात आलं का? अगदी सोपं आहे, फक्त प्रॉपर अंडरस्टँडिंग करा, बाकी काही अवघड नाही. ओके यस ओके. प्रियांका गॉट इट? वैष्णवी? Yes, Ayush, Pratiksha, very good. Yes, Ayush, 100%. Okay, that's great. Okay, chalo. This is the first characteristic about threshold frequency. Okay, Joya. Okay, yes. ठीक आहे. आता सेकंड, आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा जो काय एक्सपेरिमेंट केला होता त्याच्या ऑब्झर्वेशन बघून सेकंड आपली कॅरेक्टरिस्टिक काय होतं? सोर्सची जर इंटेन्सिटी आपण जास्त ठेवली असेल, दुसरा इफेक्ट काय बघितला? इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवली ना. मला सांगा, इंटेन्सिटी कॉन्स्टंट होतो याचा अर्थ काय? इलेक्ट्रॉन्स इमिटेड पर सेकंड हे जास्त असणार आहे, बरोबर काय? इलेक्ट्रॉनची इंटेन्सिटी जास्त आहे याचा अर्थ सोर्स पासून जे काही इलेक्ट्रॉन्स इमिट केले जातात ते इलेक्ट्रॉन्स मॅक्झिमम इमिट केले जाणार. मग मला सांगा, इंटेन्सिटी आणि इमिटेड इलेक्ट्रॉन्स इमिट झाले याचा अर्थ फोटो इलेक्ट्रिक करंट त्या ठिकाणी काय असणार आहे? जास्त असणार आहे. जेवढे इलेक्ट्रॉन जास्त बाहेर पडतात, जेवढे जास्त इमिट होतात तेवढे करंट काय होणार आहे? या स्पर्धा करंट काय होणार आहे? वाढत जाणार ना. मला सांगा, इंटेन्सिटी आणि फोटो इलेक्ट्रिक करंट या दोघांच्या मधलं रिलेशन कसं आहे? इंटेन्सिटी आणि फोटो इलेक्ट्रिक करंट मधलं रिलेशन कसं आहे?
यस, डायरेक्टली प्रोपोर्शनल. यस, व्हेरी गुड बच्चो. यस, व्हेरी गुड. तर आपण सेकंड कॅरेक्टरिस्टिक, आता आपण हे जे कॅरेक्टरिस्टिक बघतोय हे आपण आइन्स्टाईनच्या इक्वेशन वरून बघतोय ना. तर आइन्स्टाईनचं अझम्पशन काय होतं, इंटेन्सिटी कुणाची वाढवणार, सोर्सची वाढवणार. मग सोर्सची इंटेन्सिटी वाढली तर नंबर ऑफ फोटॉन जास्त एंटर केले जाणार. मग ज्यावेळेला सोर्स कडून लाईट येते त्याला कोलिजन कुणाचं होतं, फोटॉनचं आणि इलेक्ट्रॉनचं कोलिजन होतं ना. कळतंय का बघा. मी आधी तुम्हाला कम्पेअर करायला एक्सपेरिमेंटलचं सांगते. एक्सपेरिमेंट मध्ये काय बघितलं आपण, की आपण लाईट जी काय एंटर करणार आहे त्या लाईटची इंटेन्सिटी जर आपण वाढवली तर इंटेन्सिटीचे याचा अर्थ विच इज मोर इंटेन्स बीम, सो विच प्रोड्यूस मोर इलेक्ट्रॉन्स इमिटेड पर सेकंड. तर मग इंटेन्सिटी आपण जास्त घेतली तर इलेक्ट्रॉन जास्त त्याच्यातून मूव्ह केले जातात, इलेक्ट्रॉन्स जास्त मूव्ह होतात. ओके. मग इलेक्ट्रॉन जर आपले जास्त मूव्ह होत असतील तर फोटो इलेक्ट्रिक करंट तिथे काय असणार आहे, जास्त जनरेट केलं जाणार. त्यामुळे इंटेन्सिटी जेवढी जास्त असते तेवढं फोटो इलेक्ट्रिक करंट काय असतो आपला, जास्त असतो. हे आपला एक्सपेरिमेंटचं ऑब्झर्वेशन झालं. आपण आइन्स्टाईनच्या ह्याच्यावरून सेकंड कॅरेक्टरिस्टिक, दिस आर द आपण कॅरेक्टरिस्टिक बघतोय आइन्स्टाईनच्या इक्वेशन वरून. पहिली कॅरेक्टरिस्टिक फिशर फ्रिक्वेन्सीची झाली, दुसरी कॅरेक्टरिस्टिक इंटेन्सिटीची बघतो. सेकंड कॅरेक्टरिस्टिक व्हिच इज रिलेटेड टू इंटेन्सिटी ऑफ लाईट. आता मला सांगा, लाईटची इंटेन्सिटी वाढवतोय याचा अर्थ लाईट सोर्स कडून जी काय एनर्जी येणार आहे ती एनर्जी कुणामध्ये असते, एच म्यू, फोटॉन एनर्जी असते ना आपली. ओके, डिस्क्रीट फॉर्म ऑफ फोटॉन असतो. इंटेन्सिटी वाढवतो याचा अर्थ त्याच्यामध्ये जास्त फोटॉन असतो. कळतंय का. सो बीम कंटेन मोर नंबर ऑफ, म्हणजे ग्रेटर नंबर ऑफ फोटॉन्स. So more intensity, that means which contain more number of photons. Is that clear? मग आता मला सांगा, सोर्स येणारी कुणावर एंटर केली जाते, फोटोसेन्सिटिव्ह मेटल प्लेटवर, which act as a emitter. इमिटर मध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. आइन्स्टाईन काय सांगतात की इलेक्ट्रॉन, फोटॉन ज्यावेळेला त्या इमिटरवर एंटर केले जातात मेटल प्लेटवर, त्यावेळेला मेटल प्लेट मधले इलेक्ट्रॉन आणि सोर्स कडून येणारा प्रोटॉन ह्या दोघांचं काय होतं, कोलिजन होतं. मग मला सांगा, सोर्स कडून येणारे फोटॉन जर जास्त असतील तर इलेक्ट्रॉनच्या कोलिजन बरोबर काय, त्याचं कोलिजन काय होणार, जास्त होणार कोलिजन. कोलिजन होत असताना फोटॉन आपल्या जवळची एनर्जी कुणाला देतो, इलेक्ट्रॉनला देतो. मग फोटॉन जर जास्त असतील, इलेक्ट्रॉन एनर्जी जास्त ऍब्सॉर्ब करून लगेच इमिट व्हायला सुरुवात होतील. याचा अर्थ इंटेन्सिटी जास्त आहे, याचा अर्थ नंबर ऑफ फोटॉन जास्त आहे. ते नंबर ऑफ फोटॉन्स त्या इलेक्ट्रॉन सोबत काय केले जातात, जास्तीत जास्त कोलिजन केले जाते आणि त्या कोलिजन नंतर मोर फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड. जास्त इलेक्ट्रॉन्स त्याच्यातून काय केले जातात, बाहेर पडले जातात आणि इलेक्ट्रॉन जास्त बाहेर पडले ऑब्विसली फोटो इलेक्ट्रिक करंट वाढणार आहे. इज दॅट क्लिअर. सेकंड कॅरेक्टरिस्टिक अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन. आपण थेअरीला काय म्हणजे प्रॅक्टिकली किंवा एक्सपेरिमेंटल काय बघितले तेही कॅरेक्टरिस्टिक मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. कालचे कॅरेक्टरिस्टिक बघितले ते आपले फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचीच आहेत, पण कालचे कॅरेक्टरिस्टिक विच आर बेस्ड ऑन एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन and today's characteristic based on Einstein equation. Is that clear? Both are the characteristic of photoelectric effect, but based on basic phenomena. First one is based on experimental observation, this one is based on Einstein's photoelectric equation. Okay, intensity जास्त याचा अर्थ which contain more number of photons, and not a proton, it is a photon energy. So this photon collides with number of electrons inside the emitter or inside the conducting plate. So after collision, maximum number of electrons are emitted from the electron and which produce maximum photoelectric current. Okay, चला तुम्हाला जे समजलं ते शॉर्ट मध्ये लिहिणार असेल तर मेन्शन करा पटकन. ओके, आता थर्ड कॅरेक्टरिस्टिक. काल मी सेकंड पीडीएफ पाठवली, तर सेकंड पीडीएफ मध्ये म्हणजे काल कॅरेक्टरिस्टिक एक्सप्लेन केली, त्याच्यामध्ये तिसरी कॅरेक्टरिस्टिक काय होते, जर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या वर जर आपली फ्रिक्वेन्सी असेल, इफ फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, so that time photoelectrons are maximum emitted and these emitted photoelectrons produce photoelectric current or kinetic energy, but at that time this kinetic energy is not depends on intensity of incident radiation.
इज दॅट क्लिअर? तिसरं कॅरेक्टरिस्टिक आठवत असेल तर बघा की आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या वरती जर आपण फ्रिक्वेन्सी घेतली असेल तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन जास्त इमिट केले जातात आणि एकदा का थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या वरती जर आपली फ्रिक्वेन्सी असेल तर त्यावेळेला त्या लाईटची इंटेन्सिटी तुम्ही किती पण वाढवा ती काही अफेक्ट करत नाही. ओके, म्हणजे ते जे काही फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट केले जातात, सो फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन बट विच इज इंडिपेंडेंट ऑन इंटेंसिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन, बट दिस कंडिशन इज ओनली applicable if frequency of incident radiation is greater than that of threshold frequency, if and only. Okay, now so now this is the characteristic related to or based on experimental observation, but according to Einstein आपण इथं काय कन्सिडर करणार वर्क फंक्शन मध्ये करणार. समजा आपण फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन जे काय आहे आपलं, चला वर्क फंक्शन काय असतं कॉन्स्टंट असतं. कुणासाठी कॉन्स्टंट असतं? कुठल्याही मेटल प्लेट साठी वर्क फंक्शन कॉन्स्टंट असतं. मेटल प्लेट म्हणजे तुम्ही इमिटर प्लेटची फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट घेताय, त्या फोटो सेन्सिटिव्ह मेटल प्लेट साठी वर्क फंक्शनची टर्म प्रत्येक टर्म साठी कॉन्स्टंट असते. प्रत्येक मेटल साठी कॉन्स्टंट. टंगस्टनची घेतले, अल्युमिनियमची घेतले, कॉपरची घेतले, सिलिकॉनची घेतले, कुठली घेतली तुम्ही मेटल प्लेट त्याच्यावर डिपेंड असतं वर्क फंक्शन किती आहे. ठीक आहे, तर त्यामुळे वर्क फंक्शन म्हणजे ती जी काही इमिटर प्लेट त्या इमिटर प्लेट साठी वर्क फंक्शनची व्हॅल्यू काय असते कॉन्स्टंट असते. ठीक आहे, मग आपला कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काय आहे? आइन्स्टाईनचं इक्वेशन काय आहे? हाफ ऑफ mv स्क्वेअर इज इक्वल टू हाफ ऑफ mv स्क्वेअर इज इक्वल टू h म्यू मायनस म्यू नॉट. हे आपलं आइन्स्टाईनचं इक्वेशन आहे. या इक्वेशन जर आपण बघितलं कायनेटिक, दिस इज अ कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. सो दिस इज मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स. कधी वाढते कायनेटिक एनर्जी? कधी वाढते सांगा? फ्रिक्वेन्सी वाढल्यावर वाढते का इंटेन्सिटी वाढल्यावर वाढते सांगा? कायनेटिक एनर्जी वाढते कधी? इफ यू इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी और इफ यू इन्क्रीज द फोटो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. यस आदित्य, तर मग कायनेटिक एनर्जी कधी वाढणार आहे? कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स आर इंक्रीजेस विथ इंक्रीजिंग फ्रिक्वेन्सी. With increasing frequency, so that time it does not depends on intensity of incident radiation. तर त्यावेळेला ती इंटेन्सिटी वर डिपेंड राहत नाही. does not depends on intensity of light. It does not depends on intensity of light. This is third characteristic. Okay, कळली का third characteristic? ओके, यस, ओके, चलो गुड. ओके, चौथी कॅरेक्टरिस्टिक एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन वरून काय होतं की जे काही फोटो इलेक्ट्रॉन जे काही इमिट केले जातात, इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन इज अन इंस्टंटेनियस प्रोसेस. सो देयर इज नो टाइम लॅग बिटवीन incident radiations and emitted electron. Is that clear? बरोबर ना? काल आपण बघितले चौथा कॅरेक्टरिस्टिक की इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे, त्यामुळे टाइम मध्ये कधीच डिफरन्स पडत नाही. कुठल्या टाइम मध्ये की सोर्स कडून आलेले रेडिएशन आणि तिथून इमिट झालेले इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये कधीच टाइम मध्ये डिफरन्स होत नाही. इट इज अ instantaneous process. So this characteristic based on experimental observation. Now this is in this Einstein, for by using Einstein equation, the fourth one characteristic which is also same as the time lag between collision of photons and electron. Photon electron collision होते इथं. First characteristic related to threshold frequency. Second one characteristic related to intensity. कळतंय का बघा? इंटेन्सिटी जास्त, इलेक्ट्रॉनचे इमिशन जास्त होतं. पण कायनेटिक एनर्जी फ्रिक्वेन्सी डिपेंड आहे, इंटेन्सिटी डिपेंड नाही. कधी? दिस कंडिशन इज पॉसिबल ओनली इफ अँड ओनली इफ फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. इज दॅट क्लिअर? ना फोर्थ वन कॅरेक्टरिस्टिक बघा की इलेक्ट्रॉन जे काही इमिटर प्लेट वरनं इलेक्ट्रॉनचं जे काही इमिशन होतं, हे इमिशन कधी होतं? तर सोर्स कडून जे काही आपण रेडिएशन सेंटर केले जातात ते ह्याच्यामध्ये असणारे फोटॉन आणि इमिटर प्लेट मध्ये असणारे इलेक्ट्रॉन, म्हणजे फोटॉन आणि इलेक्ट्रॉन ह्या दोघांचं काय होतं? कोलिजन होतं. कोलिजन बिटवीन फोटॉन अँड इलेक्ट्रॉन.
कोलिजन बिटवीन फोटॉन अँड इलेक्ट्रॉन. आणि याचा जो काही इफेक्ट आहे, याचा जो काही रिझल्ट आहे, तो रिझल्ट म्हणजे काय असतो, फोटो इलेक्ट्रॉन्स इमिशन असतो, इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन. थोडक्यात इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स इज इफेक्ट ऑफ किंवा रिझल्ट ऑफ कोलिजन बिटवीन फोटॉन अँड इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन आणि फोटॉन मध्ये जे काही कोलिजन होतं म्हणून तर इलेक्ट्रॉन्स इमिट केले जातात, म्हणजे फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट करून त्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रिक करंट जनरेट केला जातो. आता हे जे काही रेडिएशन आपण जे काही सोर्स पासून येणारे जे काही रेडिएशन आपण एंटर करतो तर फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल प्लेटवर, तर रेडिएशन सोर्स पासून जे काही रेडिएशन एंटर होतात, रेडिएशन एंटर झाल्यानंतर मेटल सरफेसवर फोटोसेन्सिटिव्ह सरफेसवर, तर त्या रेडिएशन मधून येणारे फोटॉन आणि फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल मधले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्या दोघांच्या मध्ये काय होतं, कोलिजन होतं. आणि कोलिजन झाल्यानंतर इथून त्या इमिटर प्लेट पासून फोटो इलेक्ट्रॉन्स काय केले जातात, इमिट केले जातात. पण कुठल्या फ्रिक्वेन्सीला, कट ऑफ फ्रिक्वेन्सी नंतर, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी नंतर इलेक्ट्रॉनचे इमिशन सुरू होतं, त्याच्या आधी नाही इलेक्ट्रॉन्स इमिट होत. कट ऑफ फ्रिक्वेन्सी आपण लास्ट टाइम बघितलं ना, कट ऑफ फ्रिक्वेन्सी का थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी नंतर इमिटेड त्या ठिकाणी काय सुरू होतं, इलेक्ट्रॉनचे इमिटेड सुरू होतं. त्या कट ऑफ फ्रिक्वेन्सी पेक्षा जर इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी जर कमी असेल तर देयर इज नो इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन आणि द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज अन इन्स्टंटेनियस प्रोसेस. याचाच अर्थ जेव्हा कोलिजन होतं तेव्हाच इमिशन होतं. सो इट इज अन इन्स्टंटेनियस प्रोसेस अकॉर्डिंग टू न्यूटन्स आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. लक्षात आलं का? बघा की ज्या काही कॅरेक्टरिस्टिक आपण लास्ट लेक्चरला कॅरेक्टरिस्टिक फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सपेरिमेंट वरून बघितल्या, आज त्याच कॅरेक्टरिस्टिक बघितले पण आइन्स्टाईनच्या इक्वेशन वरून. क्लिअर? गॉट इट? आता फोटो सेलचा जो कन्सेप्ट आहे तो डिलीटेड पार्ट आहे. आता राहिला फक्त फोटॉन एनर्जीची आणि डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. दोनच पॉइंट राहिलेले आहेत, त्या नेक्स्ट लेक्चरला एक्सप्लेन करून मग न्यूमरिकल्स घेते. फार तर हवा असेल तर वर्क फंक्शन वरचं एखादं न्यूमरिकल घेऊ का आता, म्हणजे थेअरी जर तुम्हाला लक्षात येईल मग थोडीफार.